सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त संपूर्ण देशभर रन फॉर युनिटी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला। जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातही या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले। यावेळी मंत्री गिरीश महाजन यांनी सहभाग घेतला। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नाशिक पोलीस आयुक्तालयातर्फे रन फॉर युनिटी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी हिरवा झेंडा दाखवत उपक्रमाला सुरुवात केली। यामध्ये मोठ्या प्रमाणात नाशिककरांनी सहभाग घेतला। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। पंतप्रधान मोदींनी रन फॉर नेशन उपक्रम राबवण्याचे आवाहन केले। यातच मुंबईत पोलिसांनी सांताक्रूजमध्ये याचे आयोजन केले। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 150व्या जयंतीनिमित्त देशभरात एकता दौडचे आयोजन करण्यात आले। नवी मुंबईत वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये रन फॉर युनिटीचा संदेश देत एकता दौडचे आयोजन करण्यात आले। यात विद्यार्थ्यांसह नवी मुंबईकरांनी सहभाग घेतला। सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयापासून युनिटी मार्चचे आयोजन करण्यात आले। मंत्री अतुल सावे, डॉक्टर भागवत कराड, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित प्रभू यावेळी उपस्थित होते। हिंगोलीत जिंतूर टी पॉइंट ते माळवटा पाटीपर्यंत 5 किलोमीटरपर्यंत रन फॉर युनिटीचे आयोजन करण्यात आले। यातून सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी प्रथम, द्वितीय, तृतीय अशी विविध पारितोषिके देऊन स्पर्धकांचा सन्मान करण्यात आला। नागपुरात आंदोलकांनी जल्लोष साजरा केलाय। कर्जमुक्ती झालीच पाहिजे अशा घोषणा देत बच्चू कडूंच्या समर्थनात घोषणा देण्यात आली। विदर्भासह कोकण किनारपट्टीला पावसाचा इशारा देण्यात आलाय। अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने 3 दिवस मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आलाय। यामुळे मच्छीमारांनी बोटी धक्क्याला लावल्यात। 5 नोव्हेंबरपर्यंत राज्यभरात ढगाळ वातावरण राहणार असून हलका ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे।